आईला बायको गेली बा आज गावाला. तिचा नेमका काय मामा आजारी झाला. मामा आजारी झाला, तिला रात्री फोन आला, मग ती आज गेली. पण मला आज जेवणाची जरा पंचायत आहे, कुठंतरी हॉटेलमध्ये जावं लागल. बरी झाली चल गेली तर काय कायमच घरी कायमच घरी. तिला फोन आलता मामा जाईल म्हण 1-2 दिवसात. ती गावातली ती म्हण मी आहो भेटून येते. ये बाई. काय घरात बसू कमाडही जाम झालं बा. आता कोण आलं. अरे कोणी ना कोणी चालूच राहत बा माया घरी. थांबा उघडी तू. या कोण होतो. ते फाशाबाई वाकडेचं घर हेच का? हा येच ना येच. बरं या मध्ये या. तुम्ही कुठल्या. मी तिची मैत्रीण आहे फशीची. तुम्ही कोण आहे फशीचे? मी त्यांचं नाव दा. हा का? हा हा ते फाशाबाई ना आम्ही एकाच वर्गात होतो. हा तिला भेटायला आले मी. हा का. काल आमचा फोन झाला तसा. हा का. हा पण आज फोनच नाही लागू राहिला तिचा. मग डायरेक्ट आले मी. तिने मला पत्ता सांगितला होता ना. मग मी आले त्या पत्त्यावर. नाही तिचा फोन आज आहे ना बंद सांगत आहे. मी लावून पाहिला होता. तुम्ही कोण गावच्या. मी तिकडून आले मांजरगाववरून. मांजरगाव. तिकडे येईल का तुम्हाला. हा हा का. मग या ना बसा ना. तिलाच भेटायचं होतं पण आता अहो ती नेमकी गावाला गेली. हा का. हा तिचा मामा आजारी झाला बा. बसा ना मग बोलू आपण. बरं बसा. काय घाबरू नका. घर आपलंच. बरं बसच घरी. आणि बसा ना. हा काही नाही असं बसत थोडं म्हणजे मला थोडा खुलासा काढू द्या. बरं तुमचं काय नाव. माझं शांता. शांता नाव आहे तुमचं. शांता वाटलावे. हो अहो शांताबाई तुम्हाला काय सांगायचं. ती अशी आहे ना का माहेर जर गेली तर फोन बंदच. हा का. हा एवढी मला तर चांगली म्हणली ये मला भेटायला. घराचा पत्ता सांगितला आणि कशी काय माहेर निघून गेली. काय झालं माहितीये का. अचानक मामा तिचा आजारी झाला. हा का. आणि जसा चक्कर येऊन पडला मामा उठानाच. मामाच उठाना. हा का. असं म्हणजे उठाना म्हणजे तुला लागलं काय मेंदू बिंदूला असं. मग तो ऍडमिट केला. हा का. हा म्हणूनच अर्जंट गेले. हा मग आता जाते मी बी. कारण आता ती नाही इडत मी बसून काय करू इथं नाही का. तुम्ही एकटेच आहे घरात. एकटीच. ऐका ना आजच्या दिवस थांबा. उद्या येणार आहे ती 11-12 वाजता. हा का. हो नाही पण जाऊ दे आता ती घरात नाही मग मी इड बसून. आता तुम्ही मांजरगावला जाणार आहे. मांजरगावला जायला आता गाडी नाही. ती 6लाच गाडी होती. आता 10 वाजले. हा का. म्हणजे गाडी नाही का. नाही आता नाही ना. 6ची गाडी निघून जात असते. मुक्कामी गाडी राहते ती. हा का. आता कशी जाऊ मग मी. अहो आता मला काय माहित गाडी निघून जाणार. ऐका मग मी शांताबाई ऐकून घ्या. या बा रातचं बाई माणूशी कुठे हिंडू नका. आणि आमचा हा जो एरिया आहे ना हा एकदम बेकार आहे. हा का. अरे बापरे. तुम्ही काही जाऊ नका. मस्त एक काम करा. जेवण वगैरे तर नाही ना करीत. नाही मला भूक पण नाहीये. एक काम करा. मी ना आत्ता आहे ना माझी बायको घरी नाही ना. मी चाललो होतो हॉटेलमध्ये जेवण करा. ऐका इकडे काय मला हाताने येत नाही. मग मी ना तुम्ही थांबा इकडे. मी माझ्या गाडीवर जाऊन ये ना या इकडे हॉटेल. तुम्हाला काय आवडत. शेवभाजी आवडती का पनीर भाजी काय. नाही मला काय नकोय. ऐका मी आणतो. पण आज आहे ना तुम्ही मुक्कामीच जाऊ नका. का माहितीये का हटकन लागली मावाली. बर चालेल. थांबून घ्या. सकाळी मस्त आंघोळ पांघोळ करा. ती येवस्तो तिच्याशी 2 शब्द बोला. मग पाहिजे तर जा. बर चालेल. मग येतो मग घेऊन. बस तुम्हाला फ्रेश व्हायचं तर या बाई नळबिळे
हं? हा चालेल चालेल. माझ्या नळाला पाणी भरपूर आहे. हा का? हा वर टाकी भरेल आहे ना. तुमच्या नावाला म्हणजे? अहो, माझ्या नळाला म्हणजे आपलं नळ बाथरूम मधले फिट करेल. हा हा टाकीचा लोड आहे ना वरून, मग पाणी भरपूर आहे. हा. असं आहे. बर बर. बरं मी घेऊन येतो. हा. काय आणू? शेवभाजी आणा. चालेल ना. हा. शेवभाजी आणतो, रोट्या आणि ते काय असेल कांदा बिंदा. हा हा. चालेल. बसा मग तुम्ही. हो शांताबाई, एवढी कडी लावून घ्यावा. बर बर. या आलो मग मी. हं? हो हो. बया, कशीचा नवरा किती चांगला आहे. मला म्हण जाऊ नका, लोक चांगले नाहीये, आजच्या दिवस मुक्कामी राहा, उद्या फशी येईल, मग तिच्याशी गप्पा टाप्पा मारून मग तुम्ही जा. आणि मला स्वयंपाक सुद्धा करायला लावला नाही. मला म्हण हाटेलातून घेऊन येतो. बाया लई गोड आहे ग बाई तिचा नवरा. आता येईल हाटेलातून काहीतरी घेऊन, मग जेवण करील आणि झोपला आजच्या दिवस फशीच्याच घरी. बया आला वाटतं फशीचा नवरा. आली का? हा आला. या या. घ्या लावून घ्या. ये बा हा. बसा ना बसा. हम्म. आता हे बा मस्त रोटी आणल्या. हम्म. रोटी आहे. तुम्ही म्हणा ना शेवभाजी आणा. शेवभाजी, कांदा दिला, लिंबू दिलं, बर बर. मस्त जेवण करू आपण. शांताबाई एक काम करा, हा. आता आहे ना घरात चला. हा. घरात चला, तिथे जेवण खावणं करू, मग झोपा इकडे येऊ. बर बर. हा हा. चला घ्या. अय, काय जेवण झालं. छान होती भाजी. भाजी कशी होती? मस्त होती. अहो मग आमच्या तिथं इड आहे ना संस्कृती हॉटेल. कोणचं? संस्कृती. हा हा. मला नाव नाही आहे. हम्म. मी बोबडा आहे थोडा. असू द्या असू द्या. हो खूप भारी कारागिरी तिथे. हा नाही छान होती भाजी. हम्म. मी पण जेवले पोटभर. हा ना, मस्त वाटलं ना. हो हो. हो जेवण झालं आता. आता इड झोपायचंय का? हा इड तुम्ही झोपा. हा. हम्म? हा. मी वर झोपतो. बर बर. हम्म? हो. तुम्हाला मग ती गादी आणून देऊ का? मी आणते ना, कुठे मला सांगा. तुम्हाला नाही माहिती आमच्या घरातलं काही. हा. मीच आणून देतो इतक्यात. बर बर. आणू का? हा. इतक्यात आलो घेऊन. हा थांबा तवर तुम्ही. हं. बर का शांताबाई, हा. तुम्ही घ्या झोपून आता. बर बर. हा हा. झोपा झोपा. घ्या, काही नाही टेन्शन घेऊ, आराम करा. इड काय घाबरायचं सारखं नाही. हा. बिनधास्त झोपा, जसे घरी झोपा त्या ना हा. असे झोपा. बर बर चालेल. मी ते दरवाजे लावला पाहतो. हा पा. ये इकूनचे नाही का. हा. झोपा. लावेल हे लावेल सगळे. झोपा. बर का हा. शांताबाई, हा. तुमचंच घर आहे असं समजून झोपा. बर बर. हा हो. पांघरून देऊ का काही? नाही नाही. नाही.
काय नाही काय नाही. काय झालं? तुम्ही आले होते का खाली इकडं? नाही खाली नाही ना आलो. नाही का? नाही नाही, हे उठून बसलो, हा का? जागा आली ना, मग पाणी प्यायला गेलतो. हा का? हा, तुम्हाला काय वाटलं? नाही काही नाही, मला ते भास झाला वाटतं, असं कोणतरी जवळ आलंय असं. अहो तुम्ही घरी, तुमच्या घरी झोपत असतील ना जवळ, हा हा मग तो भास वाटला तुम्हाला, हा हा. असं झालं. ती मी उठून आहे ना 10-15 मिनिटं झाली, तिकडे पाणी पित होतो, मग आलो झोपायला. हा असं असं. झोपा. बर बर. झोप झोप. काय घाबरू नका, काय बी आवड नाही. काय नाही काय नाही, आमच्या घरात आहे ना हा लय उंदीर आहे. हा का? तुमच्या पाया पायी आला होता, चावत होता पायाला. बापरे, एका पळाला इकडं. चावला का उंदीर? नाही नाही, चावला नाही. हा मी तेवढ्यात आलो ना. हा का? हा आलो ना, लगेच बसलो नाही का, आता धरीत होतो त्याला. हा हा. तेवढ्यात तुम्ही जागे झाले, ते पळून गेले. या इकडेच गेला, थांबाच्या आईला त्याला का मी सोडितो का आता, हा का? काढून काढून हाणतो त्याला. बर बर. चावला नाही मामा? नाही नाही काही नाही, थांबा थांबा. त्याला मारून टाका बर का. हा हा माझी लावून. नाही तर ते मी इकडे झोपण आली ना रातभर, नाही नाही ते परत आला बिला तर मग. नाही येणार. या बाई इकडे गेला बा. हा का? हा गेला गेला, ते अंग गेला. हा? गेला बाहेर निघून, ते साप तिथून गेला. गेला ना परत? गेला गेला, झोप. बर. काही नाही काही नाही, झोप. परत नाही येणार तो? नाही आता नाही येणार, आता बाहेर गेला तो. बर बर. झोप. बाई मला उंदराचं लय ब्या वाटत बर का. हा झोप झोप. ते काही उंदीर गोळ्याने ते घालायचं ना तुम्ही त्यांना. अहो ते 2-3 दिवस आपण त्रास द्यायला लागलाय, हा. त्याला उद्या आणेल मी गोळ्या. बर बर. ओ शांताबाई, हा घ्या न झोपून घ्या. हा बर बर. ते उंदीर लक्षात राहू द्या बर का. अहो आता गेला, आता काचा उंदीर. हा. झोपा काही नाही. हं?
असं झालं, हा तुमचं ब्लँकेट टाकलं, हा तो उंदीर येईल म्हणून आहे ना तुमच्या पांघरून कांबला टाकीत होतो. अहो पण तुम्हाला लाज वाटत नाही का? उंदराचं काय नाटक करू राहिले तुम्ही? म्हणजे मा अंगाव काय पांघरून टाकीत होते आणि तुम्ही कुशाल घुसले ब्लँकेट मध्ये. अहो मध्ये नाही घुसलो. अहो तुम्ही घुसले होते मध्ये म्हणजे तुम्ही माझ्या शेजारी झोपले डायरेक्ट. अहो काय चावला त्या बसून त्या उंदरामुळं तुमचं संरक्षण केलं मी, उलट कांबला टाकला. अहो काय कामाला टाकला पण तुम्हाला लाज वाटते का? तुम्ही माझ्या शेजारी झोपू राहिले कुशाल ब्लँकेट मध्ये घुसून. हा तुम्हाला एवढं कळत नाही का आपल्या बायकोची मैत्रीण मी का काही तुमची बायको आहे का? तुम्ही कुशाल माझ्या शेजारी झोपले. हो झालं अपघ झालं अपघात. हो तुम्हाला लाज वाटते का? मी तुम्हाला चांगलं समजत होते आणि तुमचा स्वभाव चांगला वाटला म्हणून मी तुम्ही हॉटेलातून जेवायला आणून दिलं. मी जेवले इकडे झोपले, विश्वास ठेवला मी तुमच्यावर. मला माहित नव्हतं तुम्ही इथपर्यंत जाशाल म्हणून. हा होतय. हो अहो माणसाचा हा दे ना, त्याला गुरूप आला ना तो थांबत नसतो. या बा तुम्ही मा मैत्रिणीचा नवरा आहे म्हणून तुम्हाला सोडते, नाही तर तुम्हाला इकडे इतकं वाजून काढलं असतं ना का बास रे बास. तुम्हाला शरम नाही वाटत? ते येऊ द्या ना मा मैत्रिणीला, त्या फाशा बाईला सांगून देते मी तुमचं नाव, तुझा नवरा किती पांचट आहे म्हणून. हो. हा तिला ना- घरी कोणी पाहुणे आहे का नाही? हा तुम्ही डायरेक्ट पाहुण्यांच्या गोदडीतच घुसात्या काय? अहो शांताबाई तिला काही म्हणू नका, काही नाही तर महापरपंचाची सगळी दूरदाणी होईल. अहो तुमच्या परपंचाची धूळधाणी होईल म्हणून काय तुम्ही काय दुसऱ्या बायांच्या कामरात घुसू राहिले का? हा दुसऱ्यांची धूळधाणी झाली ते चालतं का तुम्हाला? हा जाऊ द्या, चुकलं असं. जाऊ द्या काय? ती आली का मी तिला सांगून देते ना. मी जाते आता, मी थांबायला रिकामी नाही. हो शांताबाई, अहो रातभर रात सकाळी जा. माझ्या डोक्यात का पाणी झालं का तुमच्या घरामध्ये राहिला? हा आता 4 वाजले. 4 वाजून येत ना तिकडं मी राहतो. मी इथं थांबणार नाही 1 मिनिट सुद्धा. तुम्ही मला वाटलं चांगले म्हणून मी थांबले होते. मला माहित नव्हतं असे तुम्ही, नाही तर मी निम्या रात्रीच निघून गेले असते परत. लाज नाही वाटत तुम्हाला? हा माझ्या बायकोला म्हणू नका. हो तुमची बायको म्हणजे माझी मैत्रीण नाही ती. तिला भेटायसाठी मी इकडे आले विश्वासाने तुमच्या इकडे राहिले मी. आणि तुम्ही माझ्या शाळेची गद्दारी केली हे मी तिच्यापासून लपून ठेवील का? आज आम्ही बालपणीच्या मैत्रिणीशी एका शाळेत एका वर्गात शिकले, एका डब्यात खायले. म्हणजे तुम्हाला माझ्या तिला पण परपंच कळायला पाहिजे ना का आपला नवरा कसा आहे ते. म्हणजे माझ्या परपंचाचं तुम्हाला वाटलं घालायचं वाटोळं का? म्हणजे तुमचा स्वभाव बदल होईल ना, किमान तिच्या परपंचाचं तरी वाटोळं होणार नाही. इडून पुढे असे वागणार तरी नाही. तुम्हाला थोडे चटके दिले हो, किमान माझ्या मैत्रीण तरी सुखात राहील. तिला सगळं सांगून देते मी आल्यावर आता. वा रे वा, तुम्हाला काय वाटलं काय मी सहन करणार नाही काय हे सगळं? किती मी चढी वृत्ती, किती घाणेरडे हो तुम्ही. हा तुमच्या पाहून असं वाटलं नव्हतं मला म्हणून मी राहिले. विश्वास ठेवला मी तुमच्यावर. तुमचं या असं थोबडे याच्या आतमध्ये असे रंग आहे माहित नव्हतं. वरून तर लय चांगले दिसत्या. येऊ द्या तिला आता, तिला फोन करते. तिला म्हणाल पहिली माकडे ये, तुला एक सांगायचे, मग तिला सांगते मी सगळं आता. बाई, तुमच्या पाया पडतो. माझ्या पाया नको पडायची काही गरज नाही. नका हो, असं नका करू. ऐका, असं नका करू म्हण. तुम्हाला लाज वाटते का असं करायला? जाऊ द्या, चुकलं बुकलं घ्या, मान्य करू. रातचं नका जाऊ, झोपून घ्या. मी रिकामी नाही तुमच्या घरात झोपायला. तिकडे रोडावर झोपल, रस्त्यावर झोपल, इकडे झोपायला रिकामी नाही मी तुमच्या गादीवर आणि तुमच्या ब्लँकेट मध्ये. आयला काय बाईला राग आला. आता या शांताबाईनं जर माझ्या बायकोला फशीला सांगितलं, देवा मागून काय अशा चुका करूच राहिल्या. असं काय केलं मी बा. आता त्या फशीला जर सांगितलं तर सारा परपंच निसता उघड्यावर राहिले. पिण्या कुठं का बायको कुठं ग, तिथं एवढी रांगडी आहे का एका लातात पिण्या बाहेर काढून दिल लगेच घराच्या. आईला काय हो राहिला. अरे भावनेच्या भारात पिण्या काही करू राहिला. आली होती तिची मैत्रीण, आजची रात थांबली होती, तरी पिण्या तुला अक्कल नाही. तिच्या कांबळ्यात शिरला तू. आईला झालं रे झोपायच्या नादात भावना वाईट राहते माणसाची बाबा. जाऊ दे आता काय होईल तेव्हा खरं बोल. नाही सांगितलं तर देवच पावल बा. पिण्याचं काहीच खरं नाही बाबा. ती बाई आता 4 वाजले निघून गेली. जर काही फशीला म्हणली तर पिण्याचा रामरामच.
जाऊ द्या, जे होईल ते होईल बाबा. आता काय करतो, मरू दे. या चुकच त्या गलो राहिल्या, काहीच समजा ना, मरू दे, जाऊ दे.